नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. दसरा दिवाळीत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत. पाहूयात नेमकं काय म्हणतायत शंभूराज देसाई. आता विस्ताराच्या बाबतीत लवकरच विस्तार होईल असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आता आपण सगळ्यांनी पाहिलं, पितृपक्ष होता, आता काल घटस्थापना झाली, त्यामुळं आता पितृपक्षाची अडचण जी काही लोकांच्या मनामध्ये असते ती आता राहिलेली नाही. त्यामुळं लवकरच होईल विस्तार. आणि राहिला प्रश्न पवार गटातल्या किंवा राष्ट्रवादीमधले काही लोक काही नेते हे महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. तर असे बरेच लोक आहेत ज्यांच्या अंतर्गत चर्चा आमच्या जी दोन तीन आमचे महत्त्वाचे नेते आहेत, शिंदेसाहेब आहेत, फडणवीस साहेब, मान्य दादा आहेत, या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळं कदाचित त्यांचा निर्णय होत असेल लवकरच, म्हणूनच कदाचित थोडासा विलंब लागतोय. पण असं जर एखादा बडा नेता किंवा एखादा मोठा आमदारांचा गट जर महायुतीला समर्थन देण्यासाठी महायुतीमध्ये येत असला तर आम्ही महायुतीची एक मुख्य घटक म्हणून त्यांचं स्वागत करू. आले दिवाळी जवळच, त्यामुळं धमाका आता सुरू झाला आहे. दसऱ्यामध्ये सुद्धा नवरात्रात आपण जोरदार धमाका करतो, उत्साह साजरा करतो. त्यामुळं कदाचित जसं आपण पाहिलं की अचानकच माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी शपथ घेतली, तसंच कदाचित होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथील काळूबाई देवीची यात्रा कालपासून सुरू झाली आहे. याच वरचा टॉप न्यूज मराठीने घेतलेला हा खास आढावा. मांढरदेव हे ठिकाण मंदार पर्वतावर असल्याने या ठिकाणाला मांढरदेव असं नाव पडलं. या ठिकाणी काळूबाई उर्फ काळेश्वरी देवीची पांडवकालीन शांत सुरुवात असणारी मूर्ती पाहायला मिळते. द्वापाल युगामध्ये लाख्या नावाच्या एका असुराने अघोर तपश्चर्या करून शिवशंकरांकडून अमरत्वाचं वरदान मागितलं. शिवशंकरांनी काही अटी व शर्थींवर त्याला अमरत्वाचं वरदान दिलं. मात्र या असुराने पृथ्वी तलावर उच्चाद मांडण्यास सुरुवात केली. या असुरापासून कशी सुटका मिळेल यासाठी मंदार ऋषींनी शिवशंकर अर्थात महादेवाची प्रार्थना केली. या असुराला मारणं अशक्य आहे, आपणच त्याला अमरत्वाचं वरदान दिलंय असं महादेवाने मंदार ऋषींना सांगितलं. या असुराला मारण्यासाठी कालभैरवाचा अवतार घेऊन त्याच्यासोबत युद्ध सुरू ठेवलं. या युद्धामध्ये पार्वती मातेनेही काळेश्वरी देवीचं रूप धारण केलं व या असुराचा वध केला अशी दंतकथा सांगितली जाते. हे युद्ध 9 दिवस चाललं आणि तेव्हापासूनच नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत हा पूल 20 ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होणार होता. मात्र अजूनही हा पूल सुरू न झाल्याने या पुलाशेजारीच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा एक ऐतिहासिक पूल जो आंबेत आणि मापरलच्या नावाने ओळखला जातोय, गेल्या 2.5 वर्ष एका पिलरच्या डागडुकीच्या नावाखाली जो तमाशा लावून ठेवलेला आहे, त्या तमाशाला कुठं ना कुठं आता पूर्णविराम लावायची वेळ आलेली आहे. प्रत्येक सण आले की तारीख देतं की ह्या तारखेला आम्ही उघडू, त्या तारखेला सर्व छोट्या मोठ्या गाडीसाठी उघडू, हे करू ते करू. अनेक गोष्टी झाल्या, अनेक आश्वासनं झाली, अनेक लोकांना स्थानिक लोकांना मूर्ख समजण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु कुठं ना कुठं आता संयमाची पातळी ही शेवट झालेली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हे तारीख पे तारीख होत गेल्या, पण कुठे ना कुठे ह्याला पूर्णविराम लावायची वेळ आलेली आहे. येत्या 20 तारखापासून छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी पूल सर्व गोष्टीसाठी हा उघडण्यात येईल असं आश्वासन
ह्याच्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यापासून ठेकेदारपासून बांधकाम विभागापासून सर्वांनी दिलेला आहे. मला प्रश्न फक्त एवढाच पडतो की आमच्या अडीअडचणीसाठी सेवा जी उपलब्ध करून ठेवलेली आहे ती आमच्यावरती कायमस्वरूपी लादण्याचा प्रयत्न तर नाही. जर प्रयत्न असेल तर आम्हाला नसेल तर आम्हाला देखील त्यांनी सांगावा. येत्या 20 तारखापर्यंत मला वाटतं वाजागाजा करत पुन्हा एकदा ह्या पुलाचं उद्घाटन होईल. ह्या उद्घाटनाला जे आमदार असतील, जे खासदार असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, जो पालकमंत्री असतील त्यांनी आम्हाला उघडकीस सांगावा की आमच्या सेवासाठी जी अडीअडचणीसाठी आमची सेवा उपलब्ध करून ठेवलेली होती जंगल जेटी, ही जंगल जेटी महाप्रल पंचक्रोशीतून मुक्तता होईल की नाही होईल, काही इथंच राहणार आहे. जर इथं राहत असेल तर आम्हाला सांगावा. येत्या 20 तारखेला हा पूल सर्व वाहतुकीसाठी उघडण्यात नाही आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा तालुका उपाध्यक्ष मंडणगड मुस्तकीम काडुणकर 21 तारखेला निवेदन देईल. 22-23 तारखापर्यंत अमरण उपोषणाला बसेल. हा उपोषणचा हेतू एवढाच असेल की आमच्यावरती जी लादलेली जी जंगल जेटीची सेवा आहे इथून मुक्तता झाली पाहिजे आणि हा पूल सर्व वाहतुकीसाठी उघडण्यात येईल. जिथपर्यंत ही गोष्ट 2 गोष्टी होत नाही तिथपर्यंत अमरण उपोषण हा मी सोडणार नाही. ह्याची खात्री करून ह्याची नोंद करून घ्यावी. आणि ह्याचं कारण आम्हाला राजसाहेबाचा आदेश आहे, पहिले हात जोडून नंतर मग हात सोडून. आज मी तुम्हाला हाक मारतोय, स्थानिक लोक मूर्ख नाही आहेत, तुम्ही जागृत आहात, तुम्ही जिवंत आहात. ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर मी अमरण उपोषणाला बसतो, त्या मनात तुम्ही साथ पाहिजे. बॅरिस्टर AR अंतुले साहेब असतील, त्यांचे चिरंजीव असतील स्वर्गीय, त्यांनी सर्वांनी एकत्र राहून ह्या आंदोलनाला साथ द्यावी आणि अंतुले साहेबाचं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी जी आपण घेतलेली आहे त्याला कुठं ना कुठं आता आपल्याला एकत्र येऊन अंतुले साहेबाचं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी आता आपली आहे. कुठं लोकप्रतिनिधी असतील, कोणी असो, हे फक्त निवडणुकी आली की मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जो प्रयत्न चाललाय ह्याला कुठं ना कुठं आता पूर्णविराम देण्याची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू आज सातारा दौऱ्यावर होते. दिव्यांग विभागातर्फे दिव्यांगांच्या दारी हा विशेष कार्यक्रम राबवण्यात येत असून या अभियानाच्या निमित्तानं बच्चू कडू सातारा दौऱ्यावर होते. या अभियानातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांना बच्चू कडू यांनी खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळालं. बाजूला तुम्ही बाजूला ते झालं नाही तर 3 वाजता मी इथंच आहे. झालं नाही तर मी 3-4 वाजेपर्यंत आहे. नाही झालं तर मला सांग. याला दिलं या की जरा मग करू देत. कवर काय करू थोडस बाजूला सरकार कवर काय करणार. आज तिला ज्या जाळीचे असतं म्हणते पायाचं पण सर ते नालायकांना सांगा याला 17% कसं देतात आणि ह्याला 25% देतात. बरोबर. पायाचं पण देतात आहे कुठं तो आणि हातात पण आहे. आहे कुठं पण आहे कुठं तो पाय किती चक्कर मारला रे. प्रमाणपत्रासाठी जवळजवळ 17 ते 18 वेळा आलं. बघा सर काय 17 ते 18 वेळा आलीच नाही म्हणूनच तर ते आम्ही आणि संतापतो. 25% हे करतात. काय करतात हा प्रॉब्लेम आणि हातात पण आहे सर. याला पण करून द्यायला. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून एक बातमी समोर आली असून उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार केला असून 6 नव्या चेहऱ्यांना नेतेपदाची संधी मिळाली आहे. ठाकरे गटाकडून 6 नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्या नावाचा समावेश आहे. या नेत्यांबरोबरच पक्षांचे उपनेते आणि संघटक यांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या असून विजय साळवे, संजय जाधव, संजय पवार, राजुल पटेल, शीतल देवरू, शरद कोळी यांना उपनेतेपद देण्यात आलं असून सचिवपदी वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभा फापर्देकर कायम राहणार आहेत. संघटक म्हणून अस्मिता गायकवाड, शुभांगी पाटील, जान्हवी सावंत, छाया शिंदे, विलास वाहवळ, विलास रूपवते, चेतन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून मनोहर जोशी, लीलाधर ढाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब यांचा देखील नेते म्हणून समावेश करण्यात आला आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता मला पुण्यात लक्ष घालावं लागेल असं विधान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पुण्यात लक्ष घातलं तर त्यात चुकीचं काय आहे असं मत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या पद्धतीनं मांडलेले आहे आणि या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या या घडामोडीमध्ये मग कोर्ट असेल किंवा आणखीन कुठं असेल या निर्णय प्रक्रियेमध्ये मी कुठेही नव्हतो. त्याच्यामुळं मी फार अधिकारवाणीनं त्याच्यावर कॉमेंट करू शकणार नाही. मात्र राष्ट्रवादी कोणाची मग, शरद पवारांची की अजित पवारांची? शरद पवार असं म्हणतात की जनतेच्या मनाचा निकाल ते आता एकतर इलेक्शन कमिशन किंवा न्यायालय या दोघांपैकी जे कॉम्पिटंट आहेत ते ठरवतील. मात्र याच्या आधी तुम्ही शरद पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे. याआधी सर्व जाहीर सभांमधून तुम्ही असं बोलायचं की ही राष्ट्रवादी शरद पवारांची आहे कारण भाजपच्या विरोधामध्ये आपण सगळे लढतो आहोत. मात्र त्यानंतर आज 2-3 महिन्यांमध्ये नेमकं असं काय घडलं की थेट आता केंद्रीय निवडणूक आयोगाला ठरवावं लागते की राष्ट्रवादी नेमकी कोणाची? नाही, आता कसं आहे की हा विषय आता सबज्युडिस आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त कॉमेंट करणं हे काय बरोबर होणार नाही. आणि साधारणतः मी पवारसाहेबांनी केलेल्या कुठल्याही स्टेटमेंटवर मी प्रतिक्रिया देत नसतो आणि देणार पण नाही. पण सर, तुमच्या गटाकडून जो निवडणूक आयोगामध्ये दावा करण्यात आला आहे की शरद पवार हे एकाधिकारशाही सारखं वागतात, हुकुमशहासारखं वागतात, छगन भुजबळ सुद्धा असं म्हणालेले होते. पण काल शरद पवारांनी एक पत्र जे आहे तेच समोर आणलेलं आहे. जेव्हा छगन भुजबळ हे कारागृहामध्ये होते त्यावेळेस त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी एक पत्र देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी लिहिलेलं होतं. मग खरंच शरद पवार हे एकाधिकारशाही सारखं वागत होते का पक्षामध्ये? नाही, पवारसाहेबांनी माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ही गोष्ट खरी आहे. आणि एका सहकार्याला ज्या काही वेदना किंवा त्रास होतो आहे त्या पद्धतीने त्यांना मदत करा याचा अर्थ मेडिकल वगैरे. तर त्यांना काही व्यक्तिगत काही तुरुंगात त्रास होऊ नये याच्यासाठी पवारसाहेबांनी ते पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. म्हणजे हुकुमशहासारखं वागतायत असं म्हणतात, कारण की तुमच्या गटाकडून तसा दावा असं आहे की मी जी माहिती घेतली त्या माहितीमध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद झाला नाही असं माझ्या सांगण्यात आलं मला. त्यामुळे मी त्याची काय अजून काही ऑर्डर वगैरे आलेली नाही. त्यामुळे त्याची ऑर्डर आल्यानंतर मग त्याच्यामध्ये बोलता येईल. सर, मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे की काही जमिनी ज्या आहेत त्या बिल्डरांना देण्याचा दाव्यांनी घातला होता. पोलिसांच्या जमिनी नाही, मीरा बोरवणकरांचं ते जे पुस्तक आहे
ते पुस्तक काय मी वाचलेलं नाही किंवा माझ्यासमोर पाहिलेलं सुद्धा नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे आणि कशाबद्दल लिहिलं आहे हे समजून घेतल्याच्या शिवाय स्पष्ट होणार नाही. परंतु अजितदादा असं काही करतील असं मला वाटत नाही. सर, काल तुम्ही मंचरमध्ये भाषणात बोलताना असं बोललात की धनगर समाजाला आदिवासी म्हणून आरक्षण देता येणार नाही, आदिवासी खासदारांची संख्या मोठी आहे, तसं जर प्रयत्न झाला तर सरकार कोसळायला वेळ लागणार आहे. नेमकं काय म्हणायचं आपल्याला? नाही, कसं आहे की आता सगळेच समाज आरक्षणाची मागणी करतायत आणि जे आरक्षणाची मागणी करतायत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. परंतु ज्यांना आता घटनेनं आरक्षण दिलेलं आहे किंवा आधी आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता, समजा आता घटनेच्या शेड्यूलमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2 समाजाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं आता धनगर समाजाची मागणी आहे, त्या मागणीला माझा कुठल्या प्रकारे विरोध नाही. परंतु त्यांना वेगळं आरक्षण त्या ठिकाणी काढून दिलं पाहिजे. आज मराठा समाजसुद्धा आम्हाला कुणबीसाठी आरक्षण द्या, कुणबी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण द्या असं म्हणतो आहे. तर कालच्याच सभेमध्ये नाही, तुम्ही आत्तापर्यंत यापूर्वीसुद्धा खूप वेळा ही भूमिका आम्ही मांडलेली आहे की ज्या त्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून ज्यांची मागणी आहे त्यांना आरक्षण द्या. परंतु काल एका वृत्तवाहिनीने याच्या संदर्भामध्ये वळसे पाटलांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिलेला आहे वगैरे असं सांगितलं. तर तशी काही वस्तुस्थिती नाही. आणि आम्ही गेले अनेक वर्ष काम करत असताना SC आणि STचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात काही कोणी धक्का लावू नका. आणि ही वस्तुस्थिती आहे की शेड्यूलमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये काही करायचं ठरलं तर मग वेगळे बदल करावे लागतील. पण त्याच्या संदर्भात माझी मागणी हीच आहे की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ते वेगळ्या कोट्यातून त्यांना दिलं पाहिजे, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. सर, काल सुप्रियाताईंनी पुण्यात एका कार्यक्रमात असं म्हणले, आतापर्यंत मी फक्त खडकवासला माझ्या मतदारसंघात लक्ष घालत होते, परंतु इथून पुढं मला आता पुण्यात देखील लक्ष घालावे लागणार आहे, कारण इथले सगळे कारभारी बदललेले आहेत आणि म्हणजे वाटत नव्हतं अशी वेळ येईल आणि आता पुण्यात मला लक्ष पूर्णपणे घालावे लागणार आणि इथून पुढं मी लक्ष घालणार. काय वाटतं, म्हणजे वेगळं? आणि आता सुप्रियाताईंनी पुण्यामध्ये लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. शेवटी जी भूमिका घेऊन त्या चाललेल्या आहेत त्या भूमिकेच्या दृष्टीनं पुणे शहरामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो. त्या पद्धतीने त्यांनाही असा काही प्रतिबंध यापूर्वी नव्हता आणि आत्ता त्यांनी केलं तर त्याचं स्वागतच आहे. संघर्ष माझ्या वाट्याला आलाय सगळं. संघर्ष अनेक लोकांच्या वाट्याला येतो आणि संघर्षातून कधी ना कधी जावंच लागतं. सर, ललित पाटील प्रकरणात अजून 2 आठवडे झाले ललित पाटील सापडलेला नाही. खरं तर गृहमंत्री राहिलेले आहेत, राज्याची सगळी पोलीस तुमच्याकडे होती. त्या आता जर आपण पुणे पोलिसांची बघितलं तर अशी परिस्थिती आहे की त्यांना आरोपी जो पळून गेला त्यांच्याकडून तो त्यांना सापडत नाही. ड्रग्सचं रॅकेट सातत्याने पुण्यामध्ये समोर येतात. ड्रग्स जर आपण गेल्या 8 महिन्यात बघितले तर जवळपास 14 कोटीचे ड्रग्स पुण्यामध्ये सापडलेले आहेत. एक ड्रग्सचा जाळा पूर्ण पुणे शहरामध्ये पसरतो म्हणजे, आणि यावर दुसरीकडे गृहमंत्री कुठलेही शब्द बोलत नाही. याच्या संदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी मी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि
त्यांनी हा विश्वास दिलेला आहे की तो जो आरोपी सापडत नाही तो आम्ही नक्की शोधून काढू म्हणून. गृह मंत्रालयाचं अपयश नाही का? 2 आठवडे झाले आणि कोट्यवधी रुपयांचं गबाड देखील त्यांच्या घरी सापडलेलं आहे, सोनं सापडलेलं आहे, कुठल्या तरी एका मंत्र्यांचा वरद हस्त आहे असं देखील आरोप विरोधकांकडून केला जातो. नाही, आता विरोधक आरोप करणारच, पण त्याला काही पुरावा पण पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये ससूनचे डॉक्टर्स आणि ससूनची सगळी व्यवस्था, त्याचबरोबर जेल प्रशासनही तितकंच जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का? जेल प्रशासनावरती ही कारवाई जी आहे ती या संदर्भात व्हायला हवी का? किंवा याची स्वतंत्र चौकशीची मागणी होती CBI कडनं चौकशीची, ती व्हायला हवी का? नाही, जिथं चुका घडल्यात, मग ससून असेल किंवा जेल असेल, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. सर, गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली की ते सिनियर असून त्यांना मंत्रिपद खालच्या दर्जात दिलं जातं आणि महाजन आहेत त्यांचे तिथे त्यांना सिनियर चांगली मंत्रिपदं मिळतात, यावरून त्यांनी खंत व्यक्त केली, असं होतं का? तो आता त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी पक्षामध्ये सोडवला पाहिजे. सर, मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा विचार सरकार कसं करणार आहे? जर मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर ओबीसी दुखावले जाणार आहे, तर यातून तोडगा कसा काढणार? नाही, त्याच्यासाठी राज्य शासनाने कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते आहे. कमिटीचा रिपोर्ट ज्या वेळेला तयार होईल आणि तो रिपोर्ट शासनाच्यामध्ये समोर येईल किंवा कॅबिनेटच्या समोर येईल, त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्णय करता येईल. परंतु मराठा समाजाचं आरक्षण ही सुद्धा खूप दिवसाची मागणी आहे आणि त्यांनाही ते आरक्षण दिलं पाहिजे. तुमच्याच गटातले आमदार अमोल मिटकरी असं म्हणतात की मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी हा शरद पवार यांच्या गटातला आहे, त्यांनी योग्य तो याबाबत लवकरात लवकर खुलासा करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल. मी काही हे मिटकरींचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि बोलवता धनिक वगैरे हे सगळं चर्चेसाठी ठीक आहे, पण त्याचे काहीतरी पुरावे असले पाहिजे. ठीक है सर, हिंदी में मीरा बोरवणकर ने जो ऑप्शन किया है, इस तरह की उन्होंने रिपोर्ट्स भी कई जगह छपी है, क्या कहेंगे इस पर? क्या क्लैरिफिकेशन है आपकी तरफ से और दादा का क्या क्लैरिफिकेशन है, कुछ क्या कहेंगे? मुझे मैंने दादा से अभी तक बात तो नहीं की, लेकिन उन्होंने अपनी जो इसके बारे में जो भूमिका है वो स्पष्ट कर दी है और ऐसा कोई बात नहीं हो गई, ऐसा उन्होंने कैटेगरिकल कहा है. तो अभी उनसे बात करने के बाद इसके बारे में ज़्यादा डिटेल हमें मिलेंगे, तब आपको भी बताएंगे. शंभूराज देसाईने गौप्यस्फोट केलाय की काही शिंदे गटाचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटांचे काही आमदार शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न सगळा सुरू आहे. अजित पवार गटांचे काही शिंदे गटात येतील असं काही चित्र आहे का? मला काय वाटतं. आणि ठाकरे गटातली काही जण म्हणजे निरोप त्यांना त्या सुरू गेले की ठाकरे गटात परत अनेक आमदार जाण्याची शक्यता आहे. आमचं चुकलंय, आम्हाला परत घ्या असं काय म्हणतात, असं तर विनायक या राऊत म्हणतायत. कितपत तथ्य या असं? तिन्ही पक्षांमध्ये जे सरकार स्थापन केलंय त्यातील सगळेच आमदार कुठेतरी नाराज आहेत. त्यांच्या मूळ पक्षाची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, काही शरद पवारांच्या संपर्कात आहे, काल सुप्रिया सुळे देखील म्हणल्या की काही आमच्या संपर्कात सुद्धा आहे. हे सरकार अलबेल म्हणजे काय सुरू आहे सरकारमध्ये आहे, स्थिर आहे? तुमच्या संपर्कात कोण आहे? तुमच्या संपर्कात कुठल्या गट आहे? तुम्ही कोणाच्या संपर्कात? सरकार आपल्या पद्धतीने आपलं काम करत आहे. पडद्याच्या पाठीमागं काय होतं आहे ते त्या पक्षाच्या नेत्यांनाच माहिती आहे. त्याच्या बाबतीत फारशी माहिती माझ्याकडे नाही. पण तुमच्या संपर्कात कोण आहे? कुठल्या किंवा तुम्ही पक्षाचे कोणाच्या नेते? संपर्कात? तुम्ही कोणाच्या संपर्कात? मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. शरद पवारांच्या शरद पवारांच्या महामार्गावर जो अपघात झाला त्याला आरटीओ जबाबदार आहे असं न्यूज समोर आलाय. तिथं वारंवार अपघात होत आहेत. त्याची चौकशी केली. कालच ज्या वेळेला हा अपघात झाला तर मला असं वाटलं की हा अपघात बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला, म्हणून मी सगळी माहिती तिथले बुलढाण्याचे कलेक्टर आणि CEO वगैरे त्या अधिकाऱ्यांच्याकडून घेतली, पोलिसांच्याकडून घेतली. परंतु नंतर असं लक्षात आलं की हा जो अपघात आहे हा अपघात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये
जालन्याच्या जवळपास हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे. आता ती गाडी RTOने थांबवली होती की नव्हती थांबवली असेल तर ती चूक आहे, आणि नसेल थांबवली तर मग त्याच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांना काही भूमिका घ्यावी लागेल. भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून पुणे महानगरपालिकेनं याबाबतचा खटला जिंकला आहे. याच विषयावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नेमके काय म्हणाले पाहूया. फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे जे जे कुणी आहेत या राज्यात, देशात आणि देशाबाहेर, या सगळ्यांच्या दृष्टीनं एक मोठी आनंदाची बातमी आहे. 1848 साली या देशामध्ये पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये सुरू केली. कालांतराने अर्थातच सावित्रीबाईंच्या अनेक शाळा ज्या आहेत महात्मा फुले आणि त्या दोघांनी पुण्यामध्ये काढल्या, परंतु कालांतराने जे आहे त्या तिथल्या सगळ्या इमारती पण जीर्ण झाल्या आणि बिल्डरने जे आहे त्याचा सगळा ताबा घेऊन तिथे काही बिल्डिंग्स वगैरे बांधायला सुरुवात केली. 2002-03ला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्या लक्षात आल्या खरं म्हणजे, आणि तेव्हापासून हा लढा सुरू होता. आम्ही स्वतः तो जो डेव्हलपर होता त्याच्याबरोबर काही मार्ग निघतो का म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी पुण्यातील काही प्रज्ञावंतांची एक कमिटी पण बनवली होती, पण यश काही आलं नाही. शेवटी 14-15 वर्षापूर्वी हे सगळं जे आहे म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिकेने ठरवलं की आता आम्हाला ही जागा घ्यायची आहे, तर समोरचे लोक जे होते, जे दुकानदार वगैरे, ते त्यांनी जे आहे ते हायकोर्टात गेले आणि तेव्हापासून हा लढा तिथे सुरू होता. अजितदादांनी सुद्धा पूर्वी अनेक मीटिंग त्याच्यासाठी घेतल्या होत्या. जेव्हा एकनाथराव शिंदे आणि फडणवीस यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं अलीकडे, त्यावेळेला मी त्यांना खास विनंती केली की याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विधानसभेमध्ये सुद्धा याबद्दल प्रश्न उपस्थित केले. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी तातडीनं सर्व संबंधिताची जी आहे बैठक घेतली. नागपूरवर त्यावेळेला अधिवेशन सुरू होतं, तिथूनच त्यांनी ती बैठक काही ऑनलाईन होते, काही स्वतः हजर राहिले आणि त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे जे आहे स्मारक करायचं आहे सावित्रीबाई फुले यांचं. आणि मग तेव्हापासून जे आहे आणि अलीकडे जे आहे सरकारच्या बाजूनं ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ साहेब आणि पुणे महानगरपालिकेच्या बाजूनं कुंभकोणी साहेब, हे सगळे ह्या केसमध्ये उभे राहिले. काही तारखा पडत होत्या. मी सुद्धा, समीर भाऊ, आम्ही सगळे जे अनेक वेळा त्या हायकोर्टामध्ये सुद्धा हजर राहिलो. त्यावेळेला असं सुद्धा झालं की कदाचित काही लोक चर्चा करायला लागले होते की पुरावा काय, तिथे शाळा होती. त्यावेळेला कैलासवासी हरी नरके यांची खूप मदत झाली. त्यांनी मोठ्या कष्टाने जे आहे अनेक पुरावे सुद्धा गोळा केले आणि त्यांना कोल्हापूरच्या प्राध्यापक मंजुश्रीताई पवार यांची सुद्धा फार मोठी मदत झाली. भिडेवाड्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्ते बांधवांनी भगिनींनी खूप निदर्शनं केली. अनेक वेळा थोर समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे सुद्धा त्या उन्हातानामध्ये त्या निदर्शनामध्ये सामील होत होते. शेवटी आज हायकोर्टामध्ये दुकानदारांनी केलेली जी काही केस होती, अपील होतं, मागणी होती, ती हायकोर्टाने फेटाळली. आणि म्हणून आमच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा असा दिवस आहे. त्याबद्दल मी ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र
सराफ साहेब आणि आशुतोष कुंभकोणी साहेब यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आता या ठिकाणी लवकरच जे आहे स्मारक म्हणजे आणखी दुसरं तिसरं न करता आमची कल्पना अशी आहे की त्या ठिकाणी एक शाळाच परत एकदा उभी करायची आणि ती पूर्णपणे मुलींची, आणि त्याला नाव सुद्धा असं द्यायचं, सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा, असं त्या शाळेचं नाव असावं. शाळाच असल्यामुळे तिथे जाता FSI सुद्धा प्राप्त होईल. मी नुकतंच जे आहे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे, नंतर फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचे संपर्क साधला आणि सगळ्यांनी सांगितलं आपण एक फार चांगलं मोन्युमेंट जे आहे, स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं या ठिकाणी निश्चितपणे जे आहे लवकरात लवकर उभं करू. ही सगळी मागणी जी आहे अनेक वर्षाची होती आणि अनेक वर्ष तो लढा चालू होता. अनेक त्याच्यामध्ये मिटिंग झाल्या, कोर्टामध्ये तारखा पडल्या, समजवण्याचे प्रयत्न झाले, परंतु शेवटी ह्या सगळ्याला जे आहे न्यायदेवतेने जे आहे कौल दिला आणि आज खऱ्या अर्थानं जे आहे आम्हाला असं वाटतं की सावित्रीबाई फुल्यांचं जे एक स्मारक जे आहे आज तिथे निर्माण होईल. आणि हा सगळ्याच दृष्टीने आणि विशेषतः देशातील महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी सुरू झाली. त्यावेळेला त्यांनी जे कष्ट घेतले त्यांच्यावर दगडफेक, शेणाचा मारा, सगळ्या काही गोष्टी शिवीगाळ झाली. याचं कारण की त्यावेळेस 1848 त्यावेळेची गोष्ट, की त्यावेळेस ते सगळे म्हणायचे काही लोक की हे जे आहे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, मुलींनी शाळा शिकणं, शिक्षण घेणं, आणि हे जे आहे धर्म बुडवायला निघालेले आहे काही ठराविक लोक. मी काही एखाद्या समाजाच्या विरुद्ध बोलत नाही, कारण भिडेवाडा म्हणजे भिडे स्वतः ब्राह्मणच होते, त्यांनी सुद्धा मदत केली याच्यासाठी. त्यामुळं फार दूरदृष्टीनं जे आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी हे जे काही काम केलं, हे मोठं पाऊल उचललं, त्याच्यामुळे जे आहे आज आपण पाहतो आहोत की या देशातल्या मुली शिक्षण घेत आहेत, वकील होत आहेत, डॉक्टर्स होत आहेत, पायलट्स होत आहेत, मुख्यमंत्री राष्ट्रपती पदापर्यंत जात आहेत, वेगवेगळ्या उद्योगामध्ये यश मिळवत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचं श्रेय जे आहे त्यावेळेला ज्यांनी शिवीगाळ सहन केली, गोटमारा सहन केला, त्या फुले दाम्पत्यांना जातं. आणि एका दृष्टीनं आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आम्हाला वाटतो. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. नेमकं काय म्हणाल्यात नीलम गोऱ्हे पाहूयात. कल्पना आहेच की वेगवेगळ्या ठिकाणी आदिशक्तीचं जे जागर चाललेला असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने विविध योजना, विविध घोषणा गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या आहेत. पण असं जरी असलं तरीसुद्धा आता मला नको आहे, ठेवा तुमच्याचकडे तो. तर त्यामध्ये विशेषतः महिलांना प्रवासामध्ये अर्ध्या शुल्कामध्ये प्रवासाची सवलत राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला हे चित्र दिसतं आहे की महिला सक्षमीकरणाच्या योजना आणि त्याच्यासाठीचा सप्ताह देखील राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने विधान सभा आणि लोकसभेमध्ये महिलांना 1/3 आरक्षणाची घोषणा केलेली आहे. पण या जरी घोषणा होत असल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने सरकार स्वतःची राजकीय इच्छाशक्ती दाखवत असलं तरीसुद्धा महिलांवर होणारे अत्याचार, सुरक्षेचे प्रश्न, अपहरण असे अनेक मुद्दे आपल्याला स्त्रियांना ग्रासलेले दिसत आहेत. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी स्त्रियांना जेवढ्या प्रमाणामध्ये समाजाचा सहकार्य पाहिजे तेवढं समाजाचं सहकार्य मिळताना दिसत नाही. आणि या पार्श्वभूमीवर शासन ज्या घोषणा करतं विविध विकास कामांच्या,
त्याची अंमलबजावणी किती झाली आहे याचा आढावा मी काही जिल्ह्यांमध्ये घेणार आहे. त्याचबरोबर महिलांच्यासाठी म्हणून नारी चेतना मोहीम अशा प्रकारची मी आजपासून हाती घेते आहे आणि ही मोहीम साधारणपणे 3 महिने चालेल. आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये मी लातूर, सोलापूर, त्याचबरोबर धाराशिव, त्यानंतर नाशिक, ठाणं, मुंबई, पुणे अशा विविध भागांच्यामध्ये महिलांशी या निमित्ताने संवाद साधणार आहे. विशेषतः शासकीय स्तरावरती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा देखील घेतला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांशी संवाद होईल आणि त्याची सुरुवात जी आहे ती उद्या तुळजापूरपासून सुरुवात होईल आणि लातूरला आपल्याला कल्पना आहे की एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्तीचा 9 वर्षापूर्वी संशयास्पद खून झालेला होता आणि अशा वेळेला संशयास्पद मृत्यू झाल्यावर सुद्धा तो दडपण्याचा प्रयत्न चालू असताना मी स्वतः पाठपुरावा केला. मी जाऊन आले तिथे. त्याचबरोबर 5 विविध यंत्रणांनी त्याचा तपास केला. त्याला 9 वर्ष लागली आणि आता शेवटी त्यातले आरोपी आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे त्या कुटुंबाची सुद्धा मी लातूरला जाऊन भेट घेणार आहे आणि त्या घटनेच्या संदर्भामध्ये तंदूर ते लातूर अशा प्रकारची काँग्रेसची संस्कृती आहे अशी टीका त्यावेळेचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेमध्ये केलेली होती. या पार्श्वभूमीवरती या नारी चेतना यात्रेचा कार्यक्रम आणि त्याच्या संदर्भातलं माझं प्रेस रिलीज आहे तो मी आपल्याकडे देतेच. याखेरीज बाकीचे देखील बरेच प्रश्न आहेत आणि म्हणून आज मी पुणे जिल्हाधिकारी यांच्याबरोबर जवळजवळ 6 विविध प्रश्नांवर आढावा घेतला आणि त्याच्याबद्दलची तपशीलवार माहिती देत असताना अष्टविनायक त्याच्यामध्ये कितपत पुढे आराखडा पूर्ण झालेला आहे, कुठे काम अडलेलं आहे, गड किल्ल्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजनमधला 3% निधी द्यायचा ठरलेला होता, त्या निधीचा उपयोग कशा प्रकारे होणार आहे, एकविरा देवीच्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याचशा अडचणी दिसून आल्या तर तिथल्या तहसीलदारांनाही ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा करून भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये या प्रकारे माझ्यासमोरच सूचना दिलेल्या आहेत. PMRDAचे जे आहेत CEO ते देखील आजच्या मीटिंगला उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजेश देशमुख होते, जिल्हा परिषदेचे CEO होते, विजयकुमार मगर परिवहनचे जे प्रमुख आहेत ते हजर होते. तर या सगळ्यांशी बोलत असताना मी या 6 विषयांचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये अष्टविनायक आणि एकविरा देवीच्या बद्दलच्या झालेल्या सुधारणा, गडकोट किल्ले आणि त्याच्याबद्दल 3% DPCचा निधी कसा वापरला जातो आहे, त्याखेरीज आळंदीचा पाणी पुरवठा तो होत असताना मी एक निर्देश दिलेले आहेत की आळंदीचे स्थानिक नागरिक पाणी जे वापरतात आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडे वारीच्या वेळेला धर्मशाळा किंवा घरगुती धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी राहण्यास येतात आणि मग ती पाणीपट्टी पण यांनाच आळंदीवासियांना भरायला लागते. तर म्हणून हे पाणी बाहेरच्या अतिथींसाठी जे वापरलं जातं तो अधिभार जो आहे तो तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून त्या पाण्याच्या संदर्भात जलसिंचनाचं कसं नियोजन करता येईल हे फक्त आळंदीच नव्हे तर आळंदी, देहू आणि आपल्याकडे जेजुरी, वाल्हे ज्या भागातून वारी जाते ते तसंच इतर वेळेला वारकऱ्यांचं जिथे वावर असतो त्या ठिकाणी पाण्याच्या योजना विशेषत्वाने तीर्थक्षेत्र आराखड्यात त्याचाही विचार व्हावा. म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये फक्त रस्ते किंवा वाहनाच्या व्यवस्थांबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा वारकऱ्यांची आणि जी अतिथी गावं आहेत त्यांची झाली पाहिजेत अशा सूचना मी दिल्या. त्याखेरीज PMRDAच्या अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक म्हणजे त्यांचा विकास आराखड्याचं काय स्टेटस आहे, काय सद्यस्थिती आहे ते विचारलं असताना त्यांना डिसेंबरपर्यंत तो करण्यास वेळ आहे, त्यांनी नोव्हेंबरपर्यंत त्याला ते अंतिम स्वरूप देणार आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु जसा लोकशाही दिन जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त पाळतात तसं PMRDAचा जो भाग आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये नाही आहेत आणि पुण्यातही येत नाही. मग तिथल्या नागरिकांनी कशा पद्धतीने संपर्क करायचा आणि म्हणून मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही दर आठवड्यामध्ये सोमवारचा जो दिवस आहे तो महिन्यातून एकदा किंवा लोकांची कशी गरज असेल त्याप्रमाणे दर सोमवारी तुम्ही जनतेच्या भेटीसाठी उपस्थित राहिलं पाहिजे, उपलब्ध राहिलं पाहिजे आणि ती माहिती सगळ्यांना द्या असे देखील निर्देश मी PMRDAच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. याखेरीज पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये लेण्याद्री हे देवस्थान आहे, त्यांचा आराखडा जो आहे तो केंद्रीय देवस्थानाच्याकडे आहे. तसंच एकविरा देवीचं मंदिर ट्रस्टच्या ताब्यात आहे पण आसपासचा परिसर जो आहे
तो पुरातत्व विभागाच्याकडे आहे. त्याच्यावर MSRDCने मला जो पाऊण तासाचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, तिथे असं लक्षात आलं की एक वर्षभर केंद्रीय पुरातत्व विभागाच्याकडे अनेक परवानग्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत. तर त्याबद्दल मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिडला यांच्याशी पूर्वी बोलले होते. त्यांनी पुरातत्व विभागाच्या ज्या केंद्रीय सचिव आहेत त्यांच्याशी बोलून एकविरा देवीच्या विकास कामाला चालना देण्यासाठी तशा सूचना दिलेल्या होत्या. आणि आत्तासुद्धा जी पत्र प्रलंबित आहेत त्या पत्रांना माझ्याकडे प्रत देऊन मी सन्माननीय लोकसभेच्या अध्यक्षांच्या मदतीने पुरातत्व विभागाला चालना देऊन केंद्रीय पुरातत्व विभागाचे विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याखेरीज माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की जे आपलं राज्यामध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाचे लोक असतात ते कुठल्याही प्रकारनी आमच्या जिल्हा नियोजनला किंवा जिल्हास्तरीय यंत्रणांना कुठलीही माहिती देत नाहीत. वर्ष 2-2 वर्ष पाठपुरावा केला तरी त्यात काय प्रगती झालेली आहे हे कळत नाही. तर त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं की दर DPCच्या वेळेला त्यांनाही बोलवून घेत जा. त्यांनी येण्यात काही प्रत्यवाय केला किंवा विरोध केला तर त्याच्याबद्दल आम्ही आमच्या सगळ्या खासदारांच्या मदतीने नक्की केंद्रीय मंत्र्यांशी बोलू, पंतप्रधानांशी बोलू. आणि त्यांनी दर 3 महिन्यांनी या जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यातसुद्धा पुरातत्व विभागाची जी कामं प्रलंबित असतात त्याच्यात काय प्रगती झाली त्याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशा प्रकारचे मी निर्देश आज उपसभापती म्हणून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेले आहेत. पुण्यामध्ये 12 स्पॉट्स असे आहेत की जिथे प्रचंड कोंडी होते. तर मग त्यात मेट्रोचा प्रश्न आहे, बाकीचे प्रश्न आहेत, नियमावलीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अशा मुद्द्यांवरती मी परत नोव्हेंबरपर्यंत त्यांना अहवाल देऊन त्यांची परत पुढची बैठक घेणार आहे. पण आजच्या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर म्हणजे वाहतूक कोंडी असेल, आळंदीचं पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर पुणेकरांच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी देवस्थानं असतील त्याच्याबद्दल खूप चांगली चर्चा झालेली आहे. आणि सगळ्या ठिकाणी सर्व या देवस्थानांमध्ये जे फिजिकली डिसेबल आहेत किंवा विशेष गरजा आहेत त्यांना पायऱ्या चढण्यासाठी रेलिंग असावं, रोपवेच्या कामाला एकविरेला प्रगती करावी, तसंच सर्व ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या पुरेशा प्रमाणामध्ये गडकोट किल्ले आणि इतरत्र सुद्धा स्वच्छतेच्या बरोबर केली जावी, अशा मी सूचना दिलेल्या आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड याच्यातली काही स्थानं विकसित घेण्यासाठी ते घेत नाहीत 3% निधीमधून. तर तीसुद्धा काही आवश्यकता पडली तर या दोन्ही शहरातली आणि PMRDA सुद्धा काही स्थानं जतन करण्यासाठी घ्यावी, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या कामात मिळालेलं आहे. एक शेवटचा मुद्दा जाता ते म्हणजे सरकारी जमीन जे असतात त्या जमिनी काही वेळेला काही हितसंबंधी लोक स्वतःला वापरण्यासाठी घेतात आणि नंतर सरकारी मालमत्तेला आव्हान दिल्यासारखी परिस्थिती होते. तर येरवडा मनोरुग्ण रुग्णालयाच्या ज्या जमिनी आहेत त्याचं काय झालेलं आहे, त्या जमिनी आहेत का रुग्णालयाच्या ताब्यात का, त्याचाही काही पुढे प्रस्ताव होता, काही लोकांनी मागितल्या होत्या, त्याच्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहेत की मनोरुग्णालयाच्या जमिनी अशा कुणालाही दिल्या जाणार नाहीत आणि त्यामुळे त्या मनोरुग्णालयाच्या जमिनी ज्या आहेत त्या इंटॅक्ट आहेत, अशा प्रकारची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. याखेरीज तुम्हाला काही विचारत असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता. धन्यवाद. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधलाय. नेमका काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे पाहूयात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना ही जाहीर केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातींच्या या OBC समाजामध्ये विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 3 लाख परिवारांना आणि मग 3 लाख परिवारांना रोजगार निर्मिती करण्याकरता संपूर्ण प्रशिक्षण, संपूर्ण योजना आणि संपूर्ण त्यांना संपूर्ण उद्योग सुरू होतपर्यंत पक्षाच्या OBC मोर्चाच्या टीमने काय काम करायचं त्याकरता आम्ही आज तयारी केली आहे. शेवटी योजना आल्यावर योजनेचे इम्प्लिमेंटेशन होणे, लाभार्थी खरा जो आहे ज्याला गरज आहे तिथपर्यंत ती योजना पोहोचणे आणि त्या योजना पोहोचताना काही जर अडचणी आल्या त्या अडचणीसुद्धा पक्षाने सोडून देणे, पक्षाच्या नेत्यांनी सोडवणे, याकरता आज OBC मोर्चाने तयारी केली आहे. पुढच्या महिन्याभराच्या आत
3 लाख परिवाराकडे ही योजना पोहोचेल आणि मला विश्वास आहे की जेव्हा 3 लाख परिवारांनी योजनेचा लाभ घेतला तेव्हा त्यांच्या मागे 10 तरी एम्प्लॉयमेंट, एक व्यक्तीने लाभ घेतल्यावर त्याला 10 एम्प्लॉयमेंट होणार आहे तयार. म्हणजे 3 लाख इंटू 10 30 लाख लोकांना, 30 लाख परिवारांना महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ होऊ शकतो, याची तयारी आज आम्ही केली. ओबीसी समाजातल्या या विश्वकर्मा योजनेतला कुणी लाभार्थी सुटू नये, हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पुन्हा येणार आहे. मला वाटतं की मोदीजींनी 13,000 कोटी रुपये या विश्वकर्मा योजनेला दिले आहेत. आम्ही पक्षाचे सैनिक म्हणून मोदीजींचा जो संकल्प आहे आणि स्वप्न आहे की या जो पारंपरिक व्यवसाय करणारा हा जो समाज आहे, नावी समाज असेल, कुंभार समाज असेल, सोने चांदीचा कारागीर असेल, असे 18 त्या ठिकाणी व्यवसाय आहेत ज्यातनं आपण 18 पगड जाती म्हणतो, त्यांना याचा लाभ होणार आहे. सर, जरांगे पाटील शेवटचं अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलेलं आहे. इकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकार म्हणते, मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं जाईल असे होते. नेमकी हे समीकरण कसं जुळून येणार आहे काय? नाही, जेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांनी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक घेतली, सर्वच पक्षाच्या लोकांनी एकमुखानेच सरकारला समर्थन दिलं. मला वाटतं मंत्रिमंडळाचं समर्थन आहे, विधानमंडळाचं समर्थन आहे, सर्व पक्षाचं समर्थन आहे. आमचं समर्थन आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ही गोष्ट खरी आहे, कुठल्याही समाजावर अन्याय करून किंवा कुठल्याही समाजाचं आरक्षण करून ते करू नये. आणि हीच मागणी सर्वपक्षीय आहे, ही काही एकट्या पक्षाची नाही आहे. आणि त्यामुळे हा मुद्दा काही सरकार किंवा विरोधी पक्षाचा नाही आहे, हा समाजाला न्याय देण्याचा आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय दृष्ट्या नाही बघितलं पाहिजे, या प्रश्नाकडे सामाजिकदृष्ट्या बघितलं पाहिजे. आणि सामाजिकदृष्ट्या बघून मराठा समाजात जे आर्थिक दुर्बल समाज आहे, जो शैक्षणिक दुर्बल आहे, त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना केलं, ते कधीच झालं नव्हतं. त्यांनी उपसमिती तयार केली, चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो. मला तर अभिनंदन करायचं की देवेंद्रजींनी त्या काळामध्ये सर्व अभ्यास करून समाजाचा त्या ठिकाणी आयोग तयार करून त्या ठिकाणी शैक्षणिक आणि मागासलेपण, सामाजिक आणि सर्व बाबीचा अभ्यास करून आरक्षण दिलं. पण महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं ते आरक्षण गेलं. पण आता पुन्हा सरकार नवीन आलं आहे, शिंदे फडणवीस सरकार आणि अजितदादा आहे. मला विश्वास आहे की हे आरक्षण पुन्हा योग्य पद्धतीने मराठा समाजाला मिळेल असा मला विश्वास आहे. काँग्रेसमध्ये टीका करतायत की महायुतीमध्ये गेलेले अनेक नेते जे आहेत ते पछतावतायत, ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाऊन विरोधतायत, फक्त थोडे पैसे कमवू द्या आम्हाला परत येतो असं म्हणतायत. ते कितपत तथ्य या आरोपामध्ये? खरं तर राहिलेले जे लोक आहेत त्यांच्याकडले, म्हणजे शरद पवार साहेबांकडे जे राहिलेले लोक आहेत, उद्धव ठाकरेजीकडे राहिलेले लोक आहेत, ते थांबून राहावे. ते आता मोठ्या प्रमाणावर यादी आमच्याकडे येत आहे. काँग्रेसची कधी यादी आमच्याकडे आहे, एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेजीकडे यादी आली आहे, अजितदादाकडे शरद पवार साहेबांकडे यादी आहे. ही जी यादी आमच्याकडे आली पक्षप्रवेशाकरता, हे पक्षप्रवेश होऊ नये, आपला पक्ष वाचून राहावा, त्याकरता असं सांगावं लागतं म्हणून ते सांगतायत. मी दाव्याने सांगतो की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या तीनही पक्षाला, काँग्रेस पार्टीला, उद्धवजींना आणि शरद पवारजींना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येणार आहे. सर, ओबीसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पाहायला मिळाले. 2 बैठका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या घेण्यात आल्या. विजय वडेट्टीवारांनी घेतली आणि नाना पटोले. पण नाना पटोले असंही म्हणाले की भाजप हे न्याय मिळवून देणार नाहीये, कसं बघताय? नाही, नाना पटोलेजी आणि वडट्टीवारमध्ये आता सध्या मोठं शीतयुद्ध सुरू आहे, हे महाराष्ट्र बघताय. वडट्टीवारजींना विरोधी पक्षनेते म्हणून काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. मागेही ते ओबीसी मंत्री असताना त्यांनी
घोषणा खूप केल्या होत्या, आम्ही हॉस्टेल चालू करू, आम्ही ओबीसीची मोठ बांधतो आहे. आम्ही त्यांना समर्थन दिलं, बाबा चांगलं काम करताय. पण 2.5 वर्ष काहीच झालं नाही महाराष्ट्रामध्ये. खरं तर या ओबीसी समाजाला न्याय द्यायचा विषय आला तर देवेंद्रजी समोर आले होते. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जो ओबीसी समाजाला न्याय मिळाला, आज माझ्यासारखा कार्यकर्ता एक मंत्रिपदावर राहिला. राज्यामध्ये जवळपास 15च्या वर मंत्री ओबीसी होते महाराष्ट्रामध्ये. पंकजाताई होत्या, मी होतो, राम शिंदे होते, संजय कुटे होते. 51 लोक राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करायचो. खरं तर ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी दिलं. आम्हाला 50 गोष्टी सांगता येईल. केंद्र सरकार मोदीजी आले तेव्हा केंद्र सरकारमध्ये ओबीसीला खरं न्याय मिळाला. पण नाना पटोलेजीला दुःख आहे, ते भाजप सोडून गेल्यावर ते अशा पक्षात गेले आहे. नाना पटोलेचं दुःख असं आहे, जे भाजप सोडून गेलं अशा पक्षात गेले आहे. त्यांना अध्यक्षपद मिळालं, मंत्रिपद मिळालं नाही. पण त्यांना असं वाटतं आहे की मोदीजींनी देशामध्ये 27 मंत्री बनवले. एखाद्या वेळी नाना पटोले सुद्धा भाजप सोडून नसते गेले तर त्या 27 मध्ये नाना पटोले असते. हे त्याला दुःख वाटतं आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की आता अध्यक्षपदावर राहून त्यांच्या काँग्रेसच्या त्यांना काही मिळणार नाही आहे. जेव्हा सरकार होते तेव्हा मंत्रिपदही मिळालं नाही आणि त्यामुळं त्यांना ते दुःख आहे, ते दुःख बोलून दाखवतात असं मला वाटतं. सर म्हणतात राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार गंभीर नाही आहे, मंत्रिमंडळात निर्णय होत नाही, याउलट मंत्री पैशाची उधळपट्टी करून वाघ नका आणायला परदेशात गेले असं नाणं. असं आहे की आता त्यांच्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ काढला किंवा त्यांच्या पूर्वीचा कार्यकाळ काढला, जेवढं काम देवेंद्रजीच्या सरकारने मागच्या 5 वर्षात आणि आता एकनाथ शिंदे सरकारने केलं आहे शेतकऱ्याकरता, म्हणजे 1 रुपयामध्ये कोणाला पीक विमा योजना मिळेल हे कोणी विचार केला नाही. आणि शेतकऱ्यांना आता खरा जे पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहे. मला वाटतं नागपूरचं अधिवेशन समोर आहे, लागणारे पैसे सरकार देईल आणि मला विश्वास आहे की तीनही नेते जे महाराष्ट्राचे आहे हे शेतकऱ्याकरता काम करणारे आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यावर जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या बाजूने काम करणारं सरकार महाराष्ट्रात आहे. आम्ही सुद्धा पक्ष म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने आहोत. जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या बाजूने आहोत. केंद्र सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने आहे. आणि मला वाटतं जे काही नुकसान झालं आहे, येणारी दिवाळी समोर आहे, दिवाळीपूर्वी नक्कीच सरकार योग्य पद्धतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 25% पैसे दिलेच आहे. पण जे काही राहिले असतील शेतकऱ्याचा जोपर्यंत पूर्ण नुकसान भरपाई ही मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही, मान्य आहे आणि ते सरकार करेल असं मला वाटतं. सर पितृपक्ष संपत मंत्रिमंडळ विस्तार होणार आता अशा चर्चा होत्या. नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्तार होणार का? कारण की मंत्रिमंडळाची बैठक ही 19 तारखेला घेतलेली आहे सोडून. मी आपला निरोप एकनाथ शिंदेजींना पोहोचवतो. त्यांचा अधिकार आहे मंत्रिमंडळ विस्तार करायचा आणि त्यामुळं आज संध्याकाळीच मी त्यांच्याशी तुमचा निरोप कळवेल. आज नानांनी एक बैठक घेतलेली आणि वडेट्टीवारांनी नागपुरात बैठक घेतली ओबीसीच्या संदर्भात. कसं बघता या 2 बैठक? नाही, काँग्रेस पार्टी अशी पार्टी आहे, या पक्षामध्ये काय होईल मला माहिती नाही. दिग्विजय सिंगने मला वाटतं राजीनामा दिला आहे तिकडे मध्य प्रदेशमध्ये. आणि जशा जशा 2024च्या निवडणुका येतील महाराष्ट्रात, नाना पटोलेची गाडी वेगळी दिसणार आहे आणि विजय वडेट्टीवाराची गाडी वेगळी दिसणार आहे. त्यामुळं खरं तर ही वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे आणि या वर्चस्वाच्या लढाईमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये कोणी राहणार नाही. आणि तुम्हाला 2024मध्ये मी सांगितलं, काँग्रेस पार्टीमध्ये तिकीट घ्यायला सुद्धा कोणी तयार होणार नाही. ही स्थिती महाराष्ट्रात येणार आहे. मी तुम्हाला जेव्हा ही स्थिती येईल तेव्हा तुमच्यासमोर प्रेसला नक्की येईल. तर ओबीसीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवार काय म्हणाले पाहूयात. कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालपासून नवरात्र सुरू झालेली आहे आणि या काळामध्ये आई मोठा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आज इथं आपण सगळेजण जमलोय. सर्वप्रथम आई मोठा देवीच्या चरणी मी अभिवादन करतो. मला निलेशनी सांगितलं की दादा, जरी सोमवारचा दिवस असला तरी आम्ही गेले अनेक वर्ष माझ्या भागातल्या आया बहिणींना
मोठा देवीचं दर्शन व्हावं म्हणून नवरात्राचा पहिला दिवस सुटला की दुसऱ्या दिवशीपासून 7 दिवस दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत 7 दिवस वेगवेगळ्या भागातल्या आया बहिणींना आम्ही तिथं घेऊन जातो. तिथं व्यवस्थितपणे त्यांचं दर्शन कसं घडेल हे आम्ही पाहतो आणि दुपारचा त्यांना नाश्ता, सहसा तर महिलांना माझ्या नवरात्राच्या काळामध्ये उपवास असतो आणि अशा पद्धतीचं एक चांगलं काम, एक उत्तम अशा प्रकारे पुण्याचं काम आमचा निलेश आणि त्याचे सगळे सहकारी करताय. आई मोठा देवी ही नवसाला पावणारी अशी आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आई मोठा देवीला सध्या महाराष्ट्र राज्यावर काही भागावर दुष्काळाचं संकट आहे ते दूर कर अशा प्रकारचं साकडं घालतो. कारण आता मी येताना कर्जत परिसरातनं माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये येत असताना काही भागामध्ये उशिरा थोडासा पाऊस पडल्यामुळं काही भागात परिस्थिती बरी आहे, परंतु बऱ्याचशा भागामध्ये परिस्थिती फार गंभीर आहे. शेवटी पाऊस काळ चांगला असेल तर आपलं शेतकऱ्याचं, बळीराजाचं, माझ्या आई बहिणींचं वर्ष चांगलं जात असतं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं साकडं नवरात्राच्या काळामध्ये मी मोठा देवीला त्या ठिकाणी घातलेलं आहे. अहमदनगर जिल्हा तसं बघितलं तर फार पसरलेला जिल्हा. माझा आजोळ असल्यामुळं मला लहानपणापासून अहमदनगर जिल्ह्याची फार बारकाईनं माहिती आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखणारा माझा कर्जत, जामखेड, पारनेर, नगरचा भाग असा बराचसा आपला भाग दुष्काळी भागामध्ये मोडतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कष्ट घेण्याचं काम माझा शेतकरी करतच असतो. त्याच्यामध्ये प्रशासन त्याच्यात चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करत असतं, परंतु पाणी हा एक अविभाज्य अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा भाग आहे आणि पाणी जर नसेल तर काय आपल्याला त्रास होतो हे वेगवेगळ्या दुष्काळाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात, चारा डेपो द्यावे लागतात, टँकर द्यावे लागतात, आया बहिणींची अतिशय ससे उलपट होते आणि तशामुळं तसं संकट होऊ नये. मी आता सकाळी येताना उजनीवरून आलो. उजनी फक्त 60% भरलं. खरं दरवर्षी उजनी आपलं 100% भरतं, त्याचं एक समाधान आपल्याला असतं. कुकडीची वरची 5 धरण आणि घोड धरण भरलं की त्याचाही थोडाफार फायदा आपल्याला सगळ्यांना होतो. तुमचं माझं निळवंडे, भंडारदरा आणि ह्याच्या पद्धतीची मुळा ही धरणं भरल्यानंतर नगर जिल्ह्या आणि आजूबाजूच्या भागाला पण एक चांगल्या प्रकारची मदत होत असते. काही भागातली धरणं बऱ्यापैकी भरलेली आहेत, परंतु काही भागामध्ये मात्र धरणांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही आपल्याला मोठा देवीला साकडं जे घालण्याचं कारण म्हणजे मातेच्या आशीर्वादानं पाण्याचं संकट जर दूर झालं तर हे सगळे माझे भाविकांची श्रद्धा आणि म्हणूनच लाखो लोक दरवर्षी आई मोठा देवीच्या यात्रेला भक्तिभावाने जातात. आमचा लोकप्रिय आमदार निलेश तर दरवर्षी सर्व माझ्या आया बहिणींना ही यात्राच्या निमित्तानं दर्शनाची सोय करून देत असतो. हे काम मोठा देवीच्या सेवेच्या भावनेतनं तो करतो आणि हीच सेवाभावाची भावना आई मोठा देवीचे आशीर्वाद त्याला लोकसेवेचं त्याचं कार्य पुढे नेण्याचं बळ देत असतात. आता मी थोडासा लवकर आलो. मी त्याच्या आईवडिलांना भेटलो, त्यांच्या कुटुंबियांना भेटलो, तेव्हाही बाकीची थोडीशी मी विचारपूस केली. येताना आम्ही वेगवेगळे प्रकारचे काही कार्यक्रम पण घेतले ज्याचा उल्लेख निलेशनी केला. मित्रांनो, अनेक वर्ष माझ्या महाराष्ट्रातली जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देते, पाठिंबा देते, प्रेम करते आणि त्याच्यामुळे सरकारमध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करण्याची संधी मला मिळत असते. माझा एवढीच भावना आहे, माझा एवढंच मनापासूनचा प्रयत्न आहे की माझ्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना त्यांचे विकासाचे प्रश्न सुटावेत. ज्याचा निलेशने उल्लेख केला, निलेशला तुम्ही जवळपास 4 वर्षापूर्वी निवडून दिलं. साधारण 1100 कोटी रुपयाची कामं आम्ही आत्तापर्यंत केली. मी आज तुम्हाला सगळ्यांना आया बहिणींना सांगतो, अजून 1 वर्ष बाकी आहे. राज्याचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे आहे. मी निलेश ज्यावेळेस निवडणुकीला जाईल आणि मी त्याच्याकरता मतं मागायला येईल त्यावेळेस ह्याच पारनेर तालुक्याला दाखवून देईल की त्याच्या 5 वर्षाच्या काळात 1500 कोटी रुपयाची कामं माझ्या पारनेर तालुक्यामध्ये झालेली आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ. कारण शेवटी लोकांचे प्रश्न सुटले, लोकांच्या अडचणी दूर झाल्या
तिथं आया बहिणींचे काही प्रश्न असतात. आज पण मला निवेदन दिले की हो दादा हे प्रश्न त्याच्यात मार्गी लावा. आणि आम्ही लोक पदावर बसतो ते काही आम्ही सत्तेला हापापलेलं नाही आहे. ताम्रपट तर जन्माला घेऊन कुणीच आलेलं नाही आहे. मिळालेलं पद आणि मिळालेली सत्ता, आज थोडंसं दुपारचं ऊन आहे, इथं मंडप नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या आया बहिणी उन्हात बसलाय, त्याची पण खंत मला आहे. परंतु काही गोष्टी तुम्हाला बोलून दाखवल्या पाहिजेत आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये देखील निलेशच्या भागामध्ये ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न हा मी आणि माझे सगळे सहकारी भुजबळ साहेब असतील, त्याच्या संदर्भात हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, आदित्य तटकरे असतील, आम्ही सगळेजण मिळून त्याबद्दलचं काम त्या ठिकाणी करत राहणार आहोत. दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो, बाबा कुठली कामं मार्गी लागली, कुठली कामं मार्गी लागायची राहिलेली आहेत. आता आज तुमच्या पुढे यायच्या आधी आम्ही महावितरणच्या RDSS या योजनेच्या कामाचा शुभारंभ केला. जवळपास 40 कोटी रुपयाची योजना आहे. काय योजना आहे? LT आणि HT लाईन ही 278 किलोमीटर आपल्या पारनेर तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतोय. 100चं रोहित्र, आपण ज्याला DP म्हणतो त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात, मराठीमध्ये त्याला रोहित्र म्हणतात. आणि त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. कुठं 65चे आहेत आणि मग तिथं काही वेळेस लोड येतो, आमच्या ट्रिप होतात मोटारी, आमच्या शेतकऱ्याला पाणी घेता येत नाही आणि म्हणून हे सगळे ट्रान्सफॉर्मर 100चे करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्याकरता माझ्या पारनेर मतदारसंघात पारनेर आणि नगरचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये 333 ट्रान्सफॉर्मर आपल्या निलेशच्या प्रयत्नामुळं, त्याच्या पाठपुराव्यामुळं त्या ठिकाणी होत आहे. आणि 3 फेजचं 5 वायर आपण लघुदाब वाहिनीचे 310 किलोमीटर त्या ठिकाणी टाकतोय. अशा प्रकारे 40 कोटी रुपयाचं हे काम. ह्याच्यामुळं काय होणार आहे? तुम्ही म्हणाले कशाला सांगतो अजित पवार तू? ह्याच्यामध्ये वाडी वस्तीवर जे ग्राहक शेती वाहिनीवर आहेत त्यांना गावठाण वाहिनीवर स्थलांतरित करून अखंड वीज पुरवठा. आता काय होतं, आठवड्यातले 7 दिवसामध्ये 4 दिवस तुम्हाला दिवसा मिळते, 3 दिवस रात्री मिळते, कधी 4 दिवस रात्री मिळते, 3 दिवस दिवसा मिळते. त्याच्याऐवजी अखंड वीज तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि सदर योजनेचे फायदे माझ्या पारनेर तालुक्यातील सुपा, पारनेर, वाडेगव्हाण, भाळवणी, कानूर पठार, टाकळी, ढोकेश्वर आणि दर्जिरे या परिसरातील शेती वाहिनीवरील वीज ग्राहकांना होणार आहे. अशा प्रकारचा प्रयत्न एक तुमचा मुलगा म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, या नात्याने निलेशचं त्या बाबतीमध्ये काम चाललेलं आहे. आणि ही कामं मार्गी लागली पाहिजे. उद्याच्याला सत्ता नसली तर असं म्हणून चालत नाही की बाबा आपली सत्ता नाही. लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकांना माझ्या वाडी वस्तीवरचे, माझ्या गावातले, माझ्या तांड्यावरचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना असते. आणि म्हणूनच ही सगळी कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा. आम्ही 288 आमदार संपूर्ण महाराष्ट्रातनं निवडून गेलेलो आहे, परंतु जागतिक एकंदरीतच 288 मध्ये जागरूक जर लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर विचारलं गेलं तर आपल्या निलेश लंके हे एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे. तो आमदार नसताना देखील तो लोककार्य करत होता. ते पाहूनच त्याला लोकांनी पाठबळ दिलं. आम्ही लोकांनी त्याला जवळ केलं. आम्हालाही वाटलं की असा एक सहकारी माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये असलं पाहिजे. आज आमदार झाल्यापासून त्यानं लोक कार्य करण्याचा धडाका लावलेला आहे. तो पाहून त्याचे आमदार म्हणून आपण सर्वांनी केलेली निवड किती सार्थ आहे हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेले. करोनाचा काळ उभ्या जगाने अनुभवला. कधी कुणाला वाटलं नव्हतं की असा काही आजारी आणि माणसं त्या आजारामध्ये स्वतःचा जीव सोडतील. परंतु संपूर्ण जगाला त्या करोनाने अक्षरशः नको नको करून टाकलेलं होतं. आणि त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या मतदारसंघातल्या आया बहिणींचा जीव वाचला पाहिजे, कच्च्या बच्चांचा जीव वाचला पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांचा जीव वाचला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही,
मी अनेकदा त्याला म्हणायचो, अरे तुझी आधीच अंगकाठी बारीक आहे, उद्याच्याला तुला करोना झाल्यावर तुला कुणीच बघायचं. पण तो म्हणायचा, नाही दादा, मला लोकांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यानं रातोरात त्या काळामध्ये करोनाच्या साठी 1000 बेडचं रुग्णालय सुरू केलं. दिवस रात्र एक करून तो त्या रुग्णसेवेमध्ये व्यस्त होता. माझ्या पुण्यामधनं देखील लोक मला, मी तिथं असताना चेक द्यायचे आणि म्हणायचे, दादा तुमचा आमदार कोण निलेश लंके पारनेरला खूप चांगलं काम करतोय, त्याच्याकरता आमचा फुलना फुलाची पाकळी म्हणून चेक. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं त्याला काही मदत मिळाली. आणि या सर्वांसाठी लागणारी ऊर्जा त्याला कुणामुळे मिळाली, तर आई मोहटा देवीच्या आणि आपल्या भाविकांच्या आशीर्वादामुळं हे सगळं आमच्या निलेशला मिळत गेलं. सर्वसामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबातनं एका माझ्या शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेला हा निलेश निवडणुकीच्या राजकारणात निवडून येतो आणि आमदार बनतो. हे साधं काम नाही. मात्र सुरुवातीपासून जे लोक लोककार्याचा वसा घेतात त्यांच्या मागं लोक मजबूतीनं उभं राहतात आणि त्यांना निवडून देतात. राजकारण अनेकदा आमच्यावर, अनेकांच्यावर घराणेशाहीची टीका होती किंवा तुमच्या घरामध्ये राजकारण आहे त्याची संधी तुम्हाला मिळाली. मात्र मी या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगू इच्छितो, निलेश लंकेसारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. हेच माझं अशा या घराणेशाहीच्या जे काही आरोप आहे त्या आरोपाला उत्तर आहे. निलेश अनेक उपक्रम राबवत असतो. माझ्या मुलींना सायकलीचं वाटप असेल, युवकांच्यासाठी रोजगार मिळावे. माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये MIDC आहे. सतत माझ्याकडे येतो की दादा अजून माझ्या भागामध्ये MIDC वाढली पाहिजे, अजून नवीन नवीन कारखाने आले पाहिजे. माझ्या भागातल्या मुलांना मुलींना हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असतो. लोकांच्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, झटणारा आमदार म्हणून त्याची ओळख आहे. मी आता बघत होतो पोस्टरवर अनेक प्रकारचे त्याला उपमा, लोकनेता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देण्याचं काम कार्यकर्ते करतात. परंतु निलेशची लोकांच्या बद्दल असणारी बांधिलकी, आपुलकी, जिव्हाळा, त्याचबरोबर त्याला स्वतःला देखील आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान आहे. इथं येणारा बहुसंख्य भाविक हा बहुजन समाजातून येतो आणि मी गेल्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्तेत असण्याचं सूत्र व कशा करता मी हा निर्णय घेतला, तर वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे मी सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मांडण्याचं काम करतोय. इथं येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील भाविकांना लागणाऱ्या सर्व सोयी सुखसोयी उपलब्ध करून देण्याच्या करता आम्ही तत्पर असू, हे माझं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे. सर्व सामान्य भाविक हा मोठ्या कष्टाने आणि श्रद्धेने देवाकडे साकडं घालायला जातो. त्याच धार्मिक पर्यटन सुद्धा याच निमित्तानं होतं. म्हणूनच अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवणं हे आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं काम आहे. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.